आपण जसंही अपलोड लर्नर डेटा केलं, अपलोड लर्नर डेटा केल्यानंतर हा जो काही ऑप्शन्स येतो, पहिला ऑप्शन लर्नर लर्निंग अपलोड, इथे स्टेटस बघा सक्सेसफुल आलेला आहे आणि ते टिकमार्क आलेली आहे. तर याला बराच वेळ लागला. ज्या वेळेला तुम्ही डेटा अपलोड कराल त्याला तांत्रिक अडचण असल्यामुळे त्याला वेळ लागला असेल किंवा काही सांगता येत नाही. पण याला मला तरी मी लाईव्ह आहे तर याच्यामध्ये मला भरपूर वेळ लागलेला आहे आणि इथे काहीच पर्सेंट नव्हतं, 0% होतं आणि याला साधारणतः 15-20 मिनटापेक्षाही जास्त लागलं वेळ आणि नंतर त्याने सक्सेसफुल, मग पहिल्यांदा असेल म्हणून ते होत असेल असं समजूया. तर इथे टिकमार्क आलं बघा, इथे टिकमार्क आलं लगेच. लास्ट व्हिजिट अपलोड लाईव्ह चालू आहे, हे बघा सक्सेसफुल आहे. तर इथेही टिकमार्क आलेलं आहे बघा. तर म्हणजे हा व्हिजिट अपलोडसुद्धा सक्सेसफुल झाला. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ओव्हरऑल अपलोडिंग प्रोग्रेस तो आपल्याला दाखवतो. इथे 8 ते 15% झाले बघा. आता तो लर्नर मार्च अपलोडवर चाललेला आहे आणि ती इन प्रोग्रेस आहे. म्हणजे असे एक एक स्टेटस आहे इथे. कोर्स एंड अपलोड जर असेल तर तो त्या ठिकाणी अटेंडन्स अपलोड, LIVR मी मगाशी आपल्याला हे वाचूनही दाखवलेलं आहे. तर असं एक एक ते स्टेटस किंवा एक एक अशा फॅसिलिटीज ज्या काही आहेत त्या तो आपल्याला अपलोड करेल आणि नंतर मग सक्सेसफुल आणि टिकमार्क असं दाखवेल. जर हे झालं नसेल तर आपल्याला रिट्राय ऑलवर जर क्लिक केलं तर पुन्हा एक वेळा इथे दिलेलं आहे यू कॅन रिट्राय अपलोडिंग इंडिव्हिज्युअल मॉड्यूल इन केस स्टेटस इज फेल. जर स्टेटस जर फेल आलेला असेल, समजा याचं स्टेटस आता इथे काही फेल नाही, कुठलं स्टेटस जर फेल आलं, समजा असाइनमेंट अपलोडचं स्टेटस फेल आलेलं आहे, तर याला सेपरेटली तुम्ही क्लिक करून अपलोड करू शकतात. बघा आपण बोलता बोलता चौथं आलं आहे कोर्स एंड अपलोड सक्सेसफुली नो डेटा. बघा इथे कोर्स कोणाचा अजून एंड केलेला नाही आहे, म्हणजे एंड असं टिकमार्क केलं गेलेलं नाही आहे त्या लर्नरद्वारे. तर त्यामुळे इथे नो डेटा असं लिहिलेलं आहे आणि ही जी इन्फॉर्मेशन ही सक्सेसफुली अपलोड झालेली आहे इरा सर्व्हरला. तर अशा पद्धतीने आता अटेंडन्स अपलोड चालू आहे, बघूया. तर इथे जर आपण काय अटेंडन्स घेतलेले नाही आहेत, बायोमेट्रिक डिव्हाइसच्या सहाय्याने आपल्याला अटेंडन्स घेता येतात, तर ते जर तुम्ही अटेंडन्स घेतलेले असतील तर अटेंडन्ससुद्धा अपलोड होतील, सक्सेसफुल देईल. आणि जर अटेंडन्स घेतलेले नसतील तर ह्या ठिकाणी नो डेटा असं येईल. बघूया काय होतं. तर या ठिकाणी अटेंडन्स अपलोड करत असताना पूर्ण अपलोड झाला नाही, तर मगाशी सांगितल्यामुळे त्यामुळे इथे स्टेटस फेल आलेलं आहे आणि आपल्याला इथून इंडिव्हिज्युअल ह्या रिपोर्टसाठी किंवा ह्या फॅसिलिटीसाठी अपलोड करता येईल इंडिव्हिज्युअली. ते रिट्राय दिलेलं आहे. बाकी LIVR लोड सक्सेसफुली झाला आहे. असाइनमेंट अपलोड सक्सेसफुली, पण असाइनमेंट कुठली नव्हती त्यामुळे नो डेटा आहे इथे. डिलिव्हरेबल अपलोड सक्सेसफुल आहे, नो डेटा. कॅलेंडर शेड्यूल पण आहे, तर या ठिकाणी सक्सेसफुल कॅलेंडर बनवलं गेलेलं नसल्यामुळे हा इथे नो डेटा आलेला आहे. तर अशा पद्धतीने इथे टिकमार्क करत आहे आपण. या ठिकाणी अजून वेळ घेऊया आणि हा इंडिव्हिज्युअल हे बघा इथे आलं. कोर्स स्टॅटिक्सिस अपलोड सक्सेसफुल झाला आहे. कोर्स पॉईंट अपलोड सक्सेसफुल झालेला आहे. बुकमार्क अपलोड सक्सेसफुल, डेटा नव्हता, कोणीही बुकमार्क केलेलं नसल्यामुळे तो कुठला डेटा नव्हता इथे. आणि लर्नर नोट्स अपलोड, कोणी नोट्स न लिहिल्यामुळे किंवा यूज न केल्यामुळे इथे नो डेटा आहे, पण मात्र ही जी फॅसिलिटी ही सक्सेसफुल अपलोड झालेली आहे. तर अशा पद्धतीने इथे टिकमार्क येईल. आपण बघूया एक वेळा की त्यांनी सांगितलेलं आहे की इंडिव्हिज्युअल तुम्ही जर लर्नर फेल झालेला असेल अटेंडन्स किंवा कुठला एक, तर इंडिव्हिज्युअल तुम्ही त्याला पुन्हा अपलोड करू शकता. इथे क्लिक करूया, रिट्राय करूया, बघूया. क्लिक केलं, तर ती क्रिया आपण पेंडिंगला ठेवलेली आहे. तोपर्यंत आपण बाकीचं लर्नरचं डिटेल्स बघूया. इथे मी एका लर्नरला लॉग इन केलेलं आहे आणि आपल्याला ह्या ठिकाणी बुकमार्क्स, माय नोट्स आणि फॉन्ट्सबद्दल विचार करायचा आहे. तिथे बघा मी क्लिक करतोय तो इन्क्रीजचं फॉन्ट साईज वाढलेली आहे बघा स्क्रीनवर. अजून मी इन्क्रीज केली बघा, फॉन्ट साईज वाढते आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला फॉन्ट साईज वाढवता येते आणि डिक्रीज करता येते.
तर हाही एक प्रकार आहे. त्यानंतर एक प्रकार असा आहे की आपल्याला जर काही सर्च करायचं असेल तर इथे आय हॅव अ क्वेश्चन ही नवीन फॅसिलिटी इथे दिलेली आहे. तर आपण आपलं लर्निंग करत असताना जर अचानक आपल्याला किंवा आपल्याला काही गरजेनुसार जर कुठला एक मुद्दा आपल्याला शोधायचा असेल तर आपण ह्या ठिकाणी याचं नाव लिहू शकतो. उदाहरणार्थ आपण लॅनबद्दल विचारूया किंवा स्कॅनर आणि प्रिंटर काय आहे ते विचारूया. जसं आपण स्कॅनरला ASC लिहिलं तर इथे स्कॅनर आलं, तर इथे स्कॅनरचे ऑप्शन्स पण आलेले आहे. तर मी स्कॅनरवर क्लिक करतोय किंवा इथे सर्च करूया. सर्च केल्यानंतर त्याने स्कॅनरचं इथे सर्च करूया. हे बघा सर्च, आणि आपण डायरेक्ट सुद्धा याच्यावर क्लिक करून जाऊ शकतो. ह्या लर्निंग ही प्रोसेस चालू असताना स्कॅनरवर जाऊ शकतो आपण. क्लिक करूया, बघूया काय होतं. हे बघा तो स्कॅनरच्या माहिती या ठिकाणी देतो आहे. इनपुट डिव्हाइस काय, ऑप्टिकल स्कॅनर काय, याच्याबद्दलची माहिती आपल्याला बघायला मिळेल. तर याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सिक्वेन्शियल जर आपली लर्निंग प्रोसेस आहे तर त्यामध्ये जर अचानक आपण कुठला एक मुद्दा जर आपण सर्च करायला लावला आणि तो जर लर्निंगच्या सिक्वेन्शियलमध्ये येत असेल तर तो पुढे जाणार नाही. कारण जोपर्यंत आपण कारण सिक्वेन्स मेंटेन करायची असते, पण तो जर त्या सिक्वेन्समध्ये येत नसेल तर जसं आता हा येत नव्हता तर आपल्याला त्याने स्कॅनरची माहिती तर लगेच दाखवली. तर ती सुद्धा आपल्याला माहिती असावी. इथे शिवाय आपल्याला बुकमार्क करता येतं. समजा मला याला बुकमार्क करायचं आहे तर मी इथून बुकमार्क करेल, इथून मी बुकमार्क करेल. बुकमार्क दिस पेज बुकमार्क झालेला आहे. आपण कन्फर्म करूया बुकमार्क झालेला असेल. मी क्लिक करतो इथे कुठेतरी सेशन 1वर आणि बुकमार्क केलेलं आपण बघू शकतो. इथे बघा, मी इथे बुकमार्कवर आलो, व्ह्यू बुकमार्क पेज. इथे आपण क्लिक केलं तर इथे 2 बुकमार्क दिलेले आहे, एक डेस्कटॉपचा आहे आणि एक स्कॅनरचा आहे. तर आपण स्कॅनरवर जर क्लिक केलं तर त्या बुकमार्क केलेल्या पेजवर पुन्हा आपण व्हिजिट देऊ शकतो. हे बघा, अशा पद्धतीने बुकमार्क नंतर डिलीट पण करता येतात. काही इतर माहिती आपल्याला जर एक्स्ट्रा लिहायची असेल तर इथे माय नोट्स उपलब्ध आहे. तर माय नोट्सवर जर आपण क्लिक केलं तर इथे आपण नोट्स लिहू शकतात. आणि ती सेव्ह पण करू शकतो आपण. इथे मी क्लिक करतोय तर रेकॉर्ड ॲडेड सक्सेसफुली. आपली जी नोट होती या सेशनबद्दलची तर त्या ठिकाणी ती सेव्ह झालेली आपण क्लोज करून बाहेर येऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला नोट्स पण या ठिकाणी देता येतात. त्यानंतर इथे आज द एक्सपर्टला आपण कॉन्टॅक्ट करू शकतो. आज युअर डाऊट टू एक्सपर्ट याला जर क्लिक केलं तर सध्या ते काही उपलब्ध नाही. आपण क्लिक करा आणि बघा त्या ठिकाणी काहीतरी 404 नॉट फाउंड असं काही मेसेज येत आहे. तर आज द एक्सपर्टबद्दल हे मला ह्या ठिकाणी सांगायचं होतं. त्यानंतर या ठिकाणी आपण काही सेशन्स ह्या आहे क्वेश्चन्स. दुसरा एक क्वेश्चन्स विचारू, प्रिंटरबद्दल विचारू आपण. तर बघा हे प्रिंटर झालेलं आहे. तर तुम्ही कुठल्याही प्रिंटरवर क्लिक केलं तर तुम्हाला प्रिंटरची माहिती लगेच लर्निंग चालू असताना सुद्धा या ठिकाणी समजू शकेल. फार छानशी माहिती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतर आपल्याला जर एंड ऑफ कोर्स करायचं असेल तर काळजीने आपल्याला हे करता येईल. तर ह्या ठिकाणी एंड बटन आहे, हे नेक्स्ट आहे आणि नेक्स्ट फ्रेम प्रिव्हियस फ्रेम. ते एंड बटनवर जर क्लिक केलं तर आपला कोर्स संपतो आणि ते रजिस्टर होतं, ते सेव्ह होतं आणि तो डेटासुद्धा त्या ठिकाणी अपलोड होतं आणि आपल्याला तो आता स्वतंत्रसुद्धा बघता येईल. तो ह्या ठिकाणी आपल्याला बघता येतो बघा. कोर्स स्टॅटिस्टिक्स अपलोड, कोर्स असाइनमेंट अपलोड आणि हे कोर्स एंड अपलोड. तर इथे नो डेटा आहे तर इथे डेटा आला असता, हा सक्सेसफुल झाला. म्हणजे हा मेसेज किंवा इथे आपल्याला तो त्या ठिकाणी रिपोर्ट मिळतो. हे मला आपल्याला आवर्जून सांगायचं होतं. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला
लर्नर लॉग इन डिटेल्स माहीत आहे आपल्याला. चॅलेंज वाईज रिपोर्ट माहीत आहे. चॅलेंज वाईजमध्ये टेक अ चॅलेंज आणि टेक अ बिगर चॅलेंज. लर्निंग लॉग इन डिटेल्समध्ये आपल्याला नेहमीप्रमाणे लर्नरचे पासवर्ड आणि आय डी. चॅलेंज वाईज रिपोर्टमध्ये TAB म्हणजे टेक अ बिगर चॅलेंज TABC आणि टेक अ चॅलेंज TAC बद्दलचा रिपोर्ट आपल्याला बघायला मिळतो. तर आपल्याला कल्पना असेलच तरी आपण बघूया. हे TAC आणि हे TABC. तर आपल्याला ह्या ठिकाणी रिपोर्ट दिसेल बघा. TACचा हा टोटल रिपोर्ट आलेला आहे. विद्यार्थ्याचे नावं, त्यांचा लर्नर कोड आणि त्याचं टेक अ बिगर चॅलेंज आणि टेक अ चॅलेंज. चॅलेंज अटेम्प्टेड 172. टोटल मार्क्स किती झाले? चॅलेंज अटेम्प्टेड 172. हे बघा, ह्या विद्यार्थ्याचे चॅलेंज अटेम्प्ट जे आहे ते चॅलेंज नॉट अटेम्प्ट 44 चॅलेंज राहिलेले आहेत. त्यामुळे याचे मार्क आपल्याला इथे कमी दिसत आहे, 32. तर चॅलेंज वाईज रिपोर्ट आपल्याला ह्या ठिकाणी बघता येतो असं मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं होतं. कोर्स वाईज मार्किंग डिटेल्स. तर पूर्वीप्रमाणे हे बघा, इथे लँग्वेज वाढवलेले आहे. पूर्वी इंग्लिश, मराठी आणि हिंदी यायचं, आता ओरिया आणि अरेबिक पण आलेली आहे बघा. त्या ठिकाणी आपल्याला मार्क्स दिसत आहे बघा. इथे मार्क्स, विद्यार्थ्यांचे लर्नर कोड, लॉग इन ID, हा सगळा प्रकार आपल्याला अगोदरच माहीत आहे. त्यामुळे काही जास्त इथे नाविन्य नाही आहे. बॅकला येतोय मी. त्यानंतर आपल्याला स्टेटमेंट ऑफ मार्क्स डिटेल्स पण बघायला मिळतात. तर याच्यामध्ये व्ह्यूला जर आपण क्लिक केलं तर आपल्याला डिटेल्स बघायला मिळेल. हे बघा, व्ह्यू किती मार्क आहे TACला आणि टेक अ बिगर चॅलेंजला ह्या विद्यार्थिनीला आणि तिचे टोटल मार्क्स. तर हा सुद्धा एक प्रकार आपल्याला ह्या ठिकाणी दिसतो आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे डेटा इथून अपलोड होतो. तो अशा पद्धतीने अपलोड होत जातो आहे बघा. अजून प्रोसेस चालू आहे आणि याला भरपूर वेळ लागतो, हे मात्र आपण लक्षात ठेवा. 31% आतापर्यंत झाले, बाकीच्या स्टेटस राहिलेले अजून. बॅकअप इथून घेतला जाईल. बॅकअप इथून घेतल्यानंतर आपल्याला रिस्टोर्स करता येतो. काही प्रॉब्लेम्स आले आपल्या सर्व्हरला तर तो बॅकअप झालेला डेटा आपल्याला इथून रिस्टोर करता येईल. नवीन बॅचचा जर डेटा आपण आपल्या इराला आला नसेल तर आपण इथून डाउनलोड करू शकतो. शिवाय मॅपिंग, मगाशी सांगितल्याप्रमाणे OES सर्व्हरशी आपण इथे मॅप करू शकतो. इथे त्या OES सर्व्हरचा आपण TCP/IP नंबर लिहून टेस्ट करायचा. तो सक्सेसफुली असा आपल्याला या ठिकाणी मेसेज देईल. इथे ॲडिशनल सर्टिफिकेट इलिजिबिलिटी आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे जर क्लिक केला आपण आणि जर भाषा हे सर्व निवडलं आपण तर आपल्याला तो रिपोर्ट पण बघावयास मिळेल की ज्यामध्ये आपण ऑफिस एक्सपर्ट एलिजिबिलिटी कोणी कोणी विद्यार्थ्याने काय काय दिलेलं आहे. समजा इथे कुठलेही डू इट युअर सेल्फ नाही आहे किंवा अदर पोर्टफोलिओ अकाउंट नाही आहे एक्सक्लुडिंग. तर इथे जर डू इट युअर सेल्फ काउंट इथे आले असते, समजा 2 वर्डच्या 2 एक्सेलच्या, तर अशा ह्या ठिकाणी नंबर आला असता. आणि डू इटच्या व्यतिरिक्त पोर्टफोलिओ तर तिथे इथे नंबर येऊन ह्या ठिकाणी ती टोटल आली असती. तर आपल्याला ऑफिस एक्सपर्ट एलिजिबिलिटी हे सुद्धा म्हणजे सर्टिफिकेट एलिजिबिलिटी, त्याला आपल्याला वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉईंटचे हे आपल्याला त्या विद्यार्थ्याला सेपरेट सर्टिफिकेट त्या माध्यमातून देता येतात. तर तो ॲडिशनल सर्टिफिकेट होता. आणि एंड कोर्स कन्फर्मेशन रिपोर्ट, याला जर आपण क्लिक केलं तर आपल्याला एंड कोर्स कोणी कोणी केलेला आहे त्याचं आपल्याला या ठिकाणी कन्फर्मेशन किंवा त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळेल. तर लास्ट सिक्वेन्शियल फ्रेम कम्प्लिटेड नो इथे दिलेलं एंड ऑफ कोर्स. अजून कुठलंही ते बटन क्लिक केलेलं नाही आहे. अन्यथा इथे एंड ऑफ कोर्स आणि अपलोड स्टेटस, त्याचं ती वेळ आणि ती तारीखसुद्धा
या ठिकाणी डिस्प्ले झाली असती. तर हा सर्व काही जो प्रकार आहे हा नवीन जो व्हर्जन आलेलं आहे, नवीन अपडेट व्हर्जन, त्या संदर्भातला हा एवढा मोठा लाईव्ह व्हिडिओ दाखवला, त्यामुळे हा निश्चितच मोठा झालेला आहे. अजूनही काही हे बघा इथे अजून चालू आहे, तर याला भरपूर वेळ लागतो. तर आपल्याला ह्या पद्धतीने हा पूर्ण डेमो लाईव्ह दाखवलेला आहे. तर याबद्दल जर काही प्रॉब्लेम्स असतील तर कृपया आपण संपर्क साधावा. दी कॉम्प्युटर पॉईंट, विक्रांत मनोरे, 9890686468, 9890068468, विक्रांत मनोरे सर, दी कॉम्प्युटर पॉईंट जळगाव. धन्यवाद मित्रांनो.